सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणाची सुनावणी, राष्ट्रवादीच्या याचिकेचा सुनावणीत समावेश नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. हॉर्मुझवरून जहाज भारतात दाखल, सौदी अरेबियातून तेल घेऊन जहाज मुंबईत पोहोचलं. इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. युद्धाच्या संकटात इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. इराणने भारताचा झेंडा असणाऱ्या जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची दिली परवानगी. युद्धाचा मुंबई मनपाच्या शाळांना फटका, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे मध्यान्ह भोजनावर गदा. मुलांना पोषण आहार म्हणून केळी वाटप. गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना फटका, मुंबईत नामांकित हॉटेलच्या मेनूमध्ये कपात, तर काहींवर हॉटेल बंद करण्याची नामुष्की. युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा, गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा. तर राहतातील साकुरी गावात पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण, तर अमरावतीत दुकानांबाहेर पोलीस बंदोबस्त. सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं नागपुरात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल मांडत ठिय्या. आमदार रोहित पवारांनी घेतली लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट. अजित पवारांच्या विमान अपघात म्हणजे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सर्वपक्षीय चौकशी स्थापन करण्याची केली मागणी. शाळेतून घरी जाणाऱ्या 14 वर्षाच्या मुलांना ट्रकनं चिरडलं. पिंपरी चिंचवडमधील अपघाताची धक्कादायक घटना. सीसीटीव्हीत कैद, आरोपी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. आणि विधान भवनासह इतर महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब न उडवण्याचा धमकीचा मेल हा खोडसाळपणा म्हणजे हॉक्स मेल. पोलिसांचा प्राथमिक तपासात अंदाज. सायबर पोलिसांनी IP ॲड्रेसचा तपास सुरू केल्याची माहिती. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी समोर येते. शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणाची सुनावणी झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. राष्ट्रवादीच्या याचिकेचा या सुनावणीत समावेश नाहीये. शिवसेना ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. कपिल सिब्बल यांना 2 तास युक्तिवादासाठी वेळ हवाय. तर ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी पक्षात पडलेल्या फुटीचा मुद्दा मांडलाय. तर शिंदेंच्या पक्षाकडून ही पक्षात फूट नसून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे असा युक्तिवाद केलाय. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पक्षाच्या फुटीबद्दल नसून बेकायदेशीरपणे पक्षावरती नियंत्रण मिळवण्याबद्दल आणि मनमानी कारवाई करण्याबद्दल असल्याचं सांगून सुरू केला. तर शिंदे गटाच्या वतीने ही पक्षात फूट नसून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे असा युक्तिवाद केलाय. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. प्रशांत, आपण बघतोय अतिशय महत्त्वाची अशी सुनावणी, काय काय नेमक्या घडामोडी घडल्यात? आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुनावणी झाली. प्रथमतः ही जी सुनावणी आहे ही साधारणतः 40 नंबरच्या सूचीबद्ध होती आणि त्यानंतर सर्वात प्रथम यावरती सुनावणी घ्यायची की नाही यावरती विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यास सुप्रीम कोर्टाने सूचना दिल्या. त्यांनी म्हटले की मला यासाठी युक्तिवादासाठी 2 तासाचा वेळ हवा आहे. यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की आम्ही तुम्हाला 1 ते 1.5 तासच देऊ शकतो, त्यावेळी जास्त देऊ शकणार नाही. तर त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही या संदर्भात एक तारीख निश्चित करू. त्या तारखेला दुपारी 2 वाजता आपला युक्तिवाद सुरू होईल. तर ते 3:30 पर्यंत आपल्याला युक्तिवाद करण्याची संधी सुप्रीम कोर्टाकडून दिली जाईल. त्यानंतर शिंदे गटाचे वकील आहे त्यांच्या वतीने देखील युक्तिवादाला त्यांना संधी दिली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला आदेश निश्चितपणे रिझर्व्ह करण्यात येईल. त्यानंतर निश्चितपणे या संदर्भात निर्णय देण्यात येईल. पण महत्व असं म्हणजे या संदर्भात जेव्हा कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते त्यांनी स्पष्ट केले की हा युक्तिवाद पक्षाच्या फुटीबद्दल तर नसून बेकायदेशीरपणे पक्षावर जे ताबा मिळवला आहे, नियंत्रण मिळवलं आहे त्या संदर्भातला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मनमानी पद्धतीने काम केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये यावेळी जेव्हा सविस्तर सुनावणी सुरू होईल तेव्हा निश्चितपणे या संदर्भात स्पष्टपणे वक्तव्य देणं योग्य होईल असंही सुप्रीम कोर्टाच्या वतीने जे शिंदे गटामध्ये वकील सहभागी आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निश्चित. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची मोठी बातमी आपण बघूया. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेली आहे. नागपूर, पुणे, धाराशिव, बुलढाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. तर नागपुरात घरगुती सिलेंडर दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय.
LPG सिलेंडरचा तुटवडा, सिलेंडरची केलेली दरवाढ यामुळे जनता त्रस्त असून या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. तर गोंदियामध्ये गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. हातामध्ये गॅस सिलेंडर घेत काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी बघायला मिळाली आणि दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. दरम्यान इकडे धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय. दरम्यान इकडे बुलढाण्यात देखील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि गॅसची अंत्ययात्रा काढत काँग्रेस कार्यकर्ते तहसीलमध्ये आले आणि यावेळेला सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. 4 ठिकाणी ही मोठी आंदोलनं झाली. वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला संताप नोंदवलेला आहे. गॅस दरवाढ विरोधात आणि पुरवठ्याबाबत सुद्धा या दरम्यान लक्ष वेधण्यात आलं आहे. तर नागपूरमध्ये घरगुती सिलेंडर दरवाढीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. LPG सिलेंडरचा तुटवडा, सिलेंडरची केलेली दरवाढ यामुळे जनता त्रस्त असून या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज काँग्रेसच्या सिलेंडरच्या अनुषंगानं, भाववाढीच्या अनुषंगानं आंदोलन आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जरी कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका असली तरी भाववाढीच्या विरोधात आज आंदोलन आहे. एवढंच नाही तर आगामी काळामध्ये जो अमेरिकन ट्रेड डील आहे ते रद्द करण्याच्या अनुषंगानं आमची विविध ठिकाणी आंदोलन हे महाराष्ट्रभर होत राहणार आहे. फार मोठं संकट एक घोघावत आहे आणि अशा संकटामध्ये राष्ट्र म्हणून सरकार देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरत आहे. अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणं ही काही भारतातली पहिल्यांदा अशा प्रकारची आणीबाणी निर्माण झालेली नाही. यावेळेस कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय संवाद नाही, कुठेही तमाम नागरिकांना, विरोधी पक्षांना एकत्र करून भूमिका ठरवणं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. हा राजकारण करण्याची वेळ नाही. सर्वपक्षीय या संदर्भामध्ये एक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संवादाची आवश्यकता आहे. आता घरगुती गॅसमध्येही लोकांना लाईनमध्ये लागावं लागतं आहे. त्याच्यातही मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग होत चाललेली आहे. सरकारच्या व्यवस्थेमध्ये सरकारचं व्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. व्यवस्थाही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे, सरकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना या कॉम्प्रोमाइज, नरेंद्र मोदींचं जे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस तो बर्बाद झालेला आहे. आता नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलं होतं की गटारमधून मी गॅस काढून दाखवतो आणि त्याच्यावर चहा मी केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता गटारमधलं गॅस देणार आहे का? आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं आमचे नेते राहुल गांधींनी जी काही भूमिका मांडली आणि त्यांनी जे काही ट्विट केलं होतं ते मी आज बन्यानीवर आणलेलं आहे.